नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला एवोकॅडोची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एक घेतलेला आहे। तुम्ही ह्याला काय म्हणता जरा मला कमेंट करून सांगा। आता ह्याला आपण कट करून घेऊया। गोल कट करायचं, त्याच्यामध्ये मोठं बी असतं। कट करून घेतलंय बघा, पिकलेलं एकदम मस्त असं झालेलं आहे। आपल्याला काय करायचं, यातला अर्धाचा भाग घ्यायचा। तुम्हाला पूर्ण जरी भाग घेतला तरी चालेल। बघा किती मस्त असं पिकलेलं आहे बघा। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया। मस्त असा गर निघाला एकदम बघा, पूर्ण असं खरडून घ्यायचं। मिक्सरमध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला कोथिंबीर, त्याच्यामध्ये टाकायचे पुदिना पण काय घेतलेला आहे, देठासकट घेतलेला आहे। कोथिंबीर पण एक मूठभर देठासकट घेतलेली आहे। 2 हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या जरी टाकल्या तरी चालेल। 6 लसणाच्या पाकळ्या, त्यात टाकायचे अर्धा चमचा जिरं, चवीप्रमाणे टाकायचे मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा। याच्यामध्ये 1-1.5 चमचा जरी टाकला तरी पण चालू शकतं। आता ह्याला काय करायचे, मिक्सरला बारीक करून घ्यायचे। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे। पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आणि एकदम पेस्ट अशी करायची नाही, दरदरी करायची। कारण कसं माहिती आहे का, चपातीवर ह्याच्यावर आपल्याला खाता येईल आणि एकदम छान लागतं चवीला। तुम्ही जर वजन कमी करत असाल तर हे तर खरंच खा, एकदम छान लागेल। आणि तुम्हाला जर त्याच्या अजून वेगवेगळ्या पद्धतीने जर रेसिपी पाहिजे असेल का नाही, तर मला जरूर कमेंट करून सांगा। मी तुम्हाला अजून वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपी दाखवते, कारण माझी मुलं ही डाएटसाठी खातात, हे चांगलं असतं हे खाल्लेलं। तर ह्याच्यामध्ये तुम्ही अजून काय टाकू शकता तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला सांगते। ह्याच्यामध्ये वेगवेगळं काय काय टाकून तुम्ही चटण्या बनवू शकता। तुम्हाला तर हे अशा पद्धतीची चटणी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।